भाजपच्या किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बुधवारी सकाळी कराड उत्तरचे नेते रामकृष्ण बेताळ यांनी पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा मंदिरात देवास अभिषेक घालून दर्शन घेतले। पाल येथील कार्यकर्त्यांनी रामकृष्ण बेताळ यांची फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले। यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शंकरराव शेजवळ, मंडलाध्यक्ष योगराज सरकाळे, सूर्यकांत पडवळ, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील, ॲडव्होकेट विशाल शेजवळ, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, चंद्रकांत वायंदंडे, राज सोनावले, जिल्हा उपाध्यक्ष रामराव भोसले तसेच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामकृष्ण बेताळ यांचे कराड उत्तर मतदारसंघातील विविध गावांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले। भारत माता की भारतीय जनता पार्टीचा विजय हो। काल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांची पत्रकार परिषद झाली आणि आमचे सर्वांचे कराड उत्तरचे नेते ज्यांनी पाठीमागील काळात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस होते आणि काल त्यांची महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली। प्रथमतः मी साहेबांचं बेतासाहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो। साहेबांनी गेली 20 ते 22 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम तळागाळापर्यंत रुजवण्याचं काम केलं आणि केंद्राच्या व राज्याच्या सर्व शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या योजना किसान मोर्चाचे सरचिटणीस असताना सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी काम केलं। शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, सर्व प्रश्न सोडवण्यामध्ये साहेब कायम तत्पर असतात आणि हेच कामाची दखल घेऊन या ठिकाणी त्यांना प्रदेशाध्यक्षपदावर काल त्यांची नियुक्ती झाली। मी आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीने साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब, तसेच आमचे बावनकुळे साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले असतील, तसेच बांधकाम मंत्री शिवेंद्रबाबा भोसले, तसेच माननीय नामदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो।